नमस्कार श्रोते हो. श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. श्रोते हो, श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी सध्या आपल्याला सुप्रसिद्ध रहस्य कथाकार श्री बाबुराव अर्नाळकर यांनी लिहिलेली आणि मनोरमा प्रकाशन यांनी पुनर्मुद्रित केलेली रहस्य कथा सादर करत आहे. कथेचं नाव आहे जंगली माणूस. या कथेचा पुढील भाग 10वा. सँडर्स आपल्या ताब्यातील जंगली लोकांना स्वतःच्या उदाहरणाने, बोलण्याने आणि शिक्षा करून सुधारण्याचा प्रयत्न करत होता. पण त्याचा उपयोग अगदी तात्पुरता होतो असा अनुभव होता. एखाद्या माणसाला फटक्याची शिक्षा दिली की वेदना होईपर्यंत तो चांगल्या प्रकारे वागत असे व पुन्हा तसाच वागत असे. जाहिरीवरील माणसांना इंजिनासाठी लागणारे लाकूड कशा प्रकारे रचावे हे सँडर्सने शिकवले होते. जर ते जहाजाच्या पुढच्या भागातच रचले तर ते जहाज बुडण्याचा संभव आहे आणि जर का एका बाजूला रचले तर कलंडण्याचा संभव असतो असं अनेकदा सांगितलं होतं. पण तरी प्रत्येक वेळी त्याला ते काम आपल्या देखरेखीखाली करून घ्यावे लागे. एके दिवशी सँडर्स अतिशय घाईत होता आणि त्याला त्याच्या जाहिरे जहाजातून जायचे होते. परंतु या लोकांनी त्याची लाकडं वेगळ्या प्रकारे भरल्यामुळे त्याचा वेळ वाया गेला आणि त्याला बराच उशीर झाला. पहाटेच्या सुमारास ते जहाज पुन्हा प्रवासाला निघाले. ते ज्या प्रदेशातून जात होते त्या ठिकाणी बोट करत सँडर्स अभिभूला म्हणाला, "तू पूर्वी या भागामध्ये काम करत होतास ना?" "होय." "तुला या बेटांची काय माहिती आहे?" "येथे 2 बेट आहेत. त्यापैकी एका बेटावर इसिसी लोक आपली मेलेली माणसं पुरत असतात आणि दुसऱ्या बेटावर जादूची वनस्पती असून तेथे मांत्रिक असतात असं मी ऐकलंय." अभिभू म्हणाला. "उद्या त्या वनस्पतीच्या बेटावर आपल्याला जायचंय." सँडर्स म्हणाला. "माझ्या माहितीप्रमाणे येत्या पौर्णिमेच्या रात्री तेथे वाईट प्रकार घडणार आहे." नगोंबीच्या एका साध्या पण वृद्ध प्रमुखाच्या न्यायदानाच्या कल्पना काही वेगळ्या होत्या आणि त्याचा सैतानावर अतिशय विश्वास होता. त्याने एके रात्री आपल्या 12 माणसांना बरोबर घेऊन त्या बेटावरील 2 झाडांमध्ये एक आडवे लाकूड बसवले आणि तो काही इतरही व्यवस्था करत होता. पण त्याचवेळी त्यातल्या एका झाडामागे जडून राहिलेला सँडर्स पुढे आल्यामुळे त्याचा विरस झाला. "देवा, आम्ही चित्त्याला पकडण्यासाठी हा सापळा करत आहोत." वृद्ध प्रमुख म्हणाला. "या बेटावर चित्ते येत नाहीत." सँडर्स म्हणाला. "मला खरं काय ते सांग." "देवा, हा चित्ता पाण्यात पोहतो म्हणून तर आम्हाला त्याची भीती वाटते." तो वृद्ध म्हणाला. सँडर्सने उसासा सोडला. तो म्हणाला, "तू जर मला खरं सांगितलं नाहीस तर मला चित्त्यापेक्षाही भयंकर बनावं लागेल." प्रमुखानं सँडर्सच्या चर्येकडे रोखून बघितलं आणि तो म्हणाला, "मला खोटं सांगता येणार नाही, कारण तुला सर्व दिसतं आणि काही सूचना न देता तू वाघांप्रमाणे आमच्यावर तुटून पडतोस. एक माणूस अंधार पडताच आमच्या गावात येतो आणि त्याला एका देवाच्या माणसाची मदत असल्यामुळे तो अनेक वाईट गोष्टी करतो. म्हणून आम्ही या ठिकाणी त्याचं मुंडकं धडा वेगळा करणार आहे. तू जर असं केलंस तर तुलाही मारावं लागेल." सँडर्स म्हणाला. "तो कितीही वाईट माणूस असला तरी त्याला ठार करण्याचा अधिकार तुला नाही." सँडर्स त्या सर्वांना बरोबर घेऊन खेड्यात गेला. 2 तासानंतर ओफालिकारी नावाचा माणूस त्या गावात आला. मिशनऱ्याने त्याला ख्रिश्चन धर्माची दीक्षा दिली होती आणि त्याचं नाव जोसेफ असं ठेवलं होतं. सँडर्सच्या हुकमाप्रमाणे अभिभूनं त्या माणसाला कानाला धरूनच खेचून आणले होते. त्या खेड्याच्या मध्यभागी एक मोठी होळी पेटवली होती आणि होळीच्या प्रकाशात सर्व खेड्यातील लोकांसमक्ष सँडर्स या जोसेफचा न्याय करत होता. "देवा, एके दिवशी या माणसाच्या हुकमानं आम्ही एक पांढरा बोकड बळी दिला." एक जण म्हणाला. "आणि यानं त्या पांढऱ्या बोकडाची शपथ घेण्यास आम्हाला सांगितलं. नंतर याच्या हुकमाने आम्ही खेड्याच्या एका टोकाला मृत्यूचे नृत्य केले आणि दुसऱ्या टोकाला कुमारिकांनी लग्नाचा नाच केला आणि नंतर यानं एका माणसाला बळी दिलं." कित्येक त्या सँडर्सच्या दरबाराचं काम सुरू होतं. साक्ष देण्यासाठी 5-5 मैलांवरून त्याला साक्षीदार बोलवले. शेवटी तो म्हणाला, माझे समाधान झाले." सँडर्सनं त्या माणसाच्या हातात बेड्या घातल्या आणि त्याला जाहिरे बोटीवर नेले. सँडर्स त्या मिशनऱ्याकडे जायला निघाला. पण त्या प्रदेशात बातम्या अतिशय जलद पसरतात. तो मिशनरी किनाऱ्यावरच आपली वाट बघत उभा आहे असं सँडर्सला दिसून आलं. त्याचं नाव हॅगिन असं असून तो अतिशय संतापला होता. या अन्यायाची बातमी समजताच सारे इंग्लंड हादरून जाईल. हॅगिन आपल्या थरथरत्या आवाजात म्हणाला. "एक जबाबदार अधिकारी जेव्हा सैतानाप्रमाणे वागतो
तुमचा राग आवरा, सँडर्स शांतपणे म्हणाला. हा तुमचा माणूस गुन्हेगार आहे. साफ खोटं, तो मिशनरी ओरडून म्हणाला. त्याने धर्माला कित्येक नवीन अनुयायी मिळवून दिले आहेत. कित्येकांच्या आत्म्यांना शांती दिली आहे. हे पहा, हा देश आणि येथील माणसं यांना मी ओळखतो. तुम्ही नाही, सँडर्स म्हणाला. तुमचा हा माणूस धर्मप्रचार करतो म्हणून मी याला अटक केलेली नाही. तो रात्रीच्या वेळी खेड्यातून गुप्त बैठकी भरवतो. त्या ठिकाणी कित्येक चमत्कारिक विधी करत असतो. हे विधी ख्रिश्चन धर्मालाच नव्हे तर इतर कोणत्याही धर्माला काळीमा फासवणारे असतात. त्यानं पांढरा बोकड नावाची गुप्त संस्था स्थापन करण्याचा प्रयत्न चालवलाय आणि तसं माझ्या हद्दीत चालणार नाही. त्यावेळी सँडर्स मिशनरी लोकांच्या भावनांचा विचार करण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्यावेळी अनेक विलक्षण गोष्टी त्याच्या हद्दीत घडत होत्या. छोट्या नदीच्या भागात एका मानवाचा खून झाला होता आणि त्याचा कोणी खून केला हे कोणालाच माहीत नव्हतं. त्याचं छिन्नविछिन्न झालेलं प्रेत एकेकाळी नदीच्या प्रवाहातून वाहताना आढळलं आणि हेरांनी ती बातमी सँडर्सला कळवली. नंतर आणखीन एक खून झाला आणि नंतर तिसरा पण झाला. त्या भागामध्ये मानवी जीवनाला काही किंमत नव्हती. एखाद्या स्त्रीसाठी किंवा सामान्य शेळीसाठीही साऱ्या खेड्यातील माणसांची कत्तल करण्यात येत असे. पण विशिष्ट प्रकारे ठार करण्यात आलेल्या या माणसाबद्दल सँडर्सला विशेष चिंता वाटत होती. त्याचे हेर सर्वत्र फिरत होते आणि तोही जहाजातून सारखा प्रवास करत होता. एके दिवशी दुपारी लाकडे भरणाऱ्या एका ठिकाणी जाहिरे थांबले. सँडर्सने आपल्या लोबंबो नावाच्या मुख्य खलाशाला लाकडं कशी भरायची याबद्दल सूचना दिल्या आणि अब्बीबूनं 2 झाडांमध्ये टांगलेल्या एका झोळीमध्ये तो झोपला. लाकडाच्या आवाजाने सँडर्सचा निद्राभंग होऊ नये या हेतूनं अबिबूनं ती झोळी बऱ्याच अंतरावर बांधली होती. थकलेला सँडर्स गाढ झोपला होता. त्यावेळी लाकडे भरणाऱ्यांपैकी एक माणूस सर्वांची नजर चुकून सँडर्सच्या झोळीजवळ गेला आणि त्यानं आपल्या हातातील लाकडं तोडण्याची कुऱ्हाड उगारली. त्याच वेळी पाठीमागून त्या माणसाची मान जोराने आवळण्यात आली आणि अबुबू त्याच्या कानात म्हणाला, आपण येथून थोडं दूर जाऊया, नाहीतर माझ्या देवाची झोपमोड होईल. अबिबूनं त्या मारेकऱ्याला प्रपटत दूर नेलं आणि नंतर त्याला विचारलं, तू सँडीचा खून करणार होतास? होय, तो माणूस म्हणाला. माझ्या एका गुप्त जादूनं मला तसं करायला भाग पडलं, कारण सँडीनं त्या जादूचा अपमान केलाय. जर तू अपाय करशील मला, तर पांढरा बोकड तुला कदाचित ठार करेल. मी सँडीचं मीठ खाल्लंय आणि इच्छेनुसारच मी जगणार आणि मरणार. तुझ्या मानेला मात्र फास लावला पाहिजे. सँडर्स जेव्हा जागा झाला तेव्हा अबिबून त्याच्या झोळीजवळ जमिनीवर मांडी घालून बसला होता. त्याच्या चेहऱ्याकडे बघताच सँडर्सनं विचारलं, काय झालं? काही नाही, अबिबू म्हणाला. तुम्ही झोपला होता आणि मी बसलो होतो. मालक झोपला की चांगल्या नोकरानं जागा राहिलं पाहिजे. सँडर्सने त्याच्याकडे रोखून बघितलं. त्याला तो काही विचारणार होता, पण त्याने आपला विचार बदलला आणि तो जहाजाकडे गेला. लाकडं भरण्याचं काम संपलं होतं, पण लाकडं अतिशय व्यवस्थित रचलेली होती. त्याखेरीज जहाजाच्या मध्यभागी असलेल्या कैद्याचा पिंजरा रिकामा होता. सँडर्सनं क्षणभर विचार केला आणि त्याने अबिबूला विचारलं, अबिबू, ओकोलियाळी आणि त्याच्यावर पहारा करणारे कुठेत? ते शोधून काढ आणि सर्वांना पकडून माझ्यासमोर घेऊन ये. काही वेळानं अबिबू पहारेकऱ्यांना परत घेऊन आला. तुम्ही कैद्याला का सोडले? देवा, तू झोपला होतास तेव्हा देवाचा माणूस इथे आला आणि त्यानं त्या कैद्यांना सोडायला सांगितलं. तो पांढरा माणूस होता म्हणून आम्ही त्याचे ऐकले. जो पांढरा माणूस सरकारचा अधिकारी असतो तोच हुकूम देऊ शकतो हे तुला माहीत आहे, सँडर्स म्हणाला. तुझी लष्करी कोर्टापुढे साक्ष होईल. सँडर्सने आपल्या मुख्य खलाशाला बोलवलं आणि तो म्हणाला, लोबोली, तू 10 वर्ष माझा मुख्य खलाशी म्हणून काम केलेस. मी तुला चांगल्या प्रकारे सांभाळले. होय देवा, तू माझ्या बापासारखा आहेस. या पलीकडच्या बाजूला तुझा देश आहे आणि तुझे खेडे पण तिथून फार दूर नाही. आताच तुझा पगार घे आणि तू निघून जा. यापुढे मला आपलं तोंड दाखवू नकोस. देवा, लाकडं वेडीवाकडी रचली म्हणून की काय? होय, तू लाकडं अशा प्रकारे रचलीस की सुकाणू आलेला पुढचे काही दिसू नये व त्यामुळे आपले जहाज बुडाले असते. तू माझे अन्न खाल्लेस, पण मला पांढऱ्या बोकडाला विकून टाकले. देवा, मी जर तसं केलं नाही तर मला ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती. देवा, म्हाताऱ्या माणसालाही मृत्यूची भीती वाटतेच की, लोबोली म्हणाला. तुला तसं कोणत्या माणसाने सांगितलं? केमा नावाच्या माणसानं. अबिबू, त्या केमाला घेऊन ये. देवा, केमा जिवंत नाही, अबिबू शांतपणे म्हणाला. तुम्ही झोपले असताना त्यानं तुम्हाला ठार करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे मी त्याच्याच कुऱ्हाडीने त्याला ठार केलं. देवा, आता माझं काय?
सँडर्सनं किनाऱ्याकडे बोट केलं. लोबोली खाली मान घालून निघून गेला. जाहिरे जहाज कित्येक वर्ष त्याचं घरच होतं. ते सोडताना त्या वृद्धच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. सँडर्स लगेच हॅगिनच्या मिशनकडे निघाला. तेथे आपल्याला काय सापडेल याची त्याला कल्पना होती. मिशनची झोपडी जळत होती. हॅगिनचे जळलेले प्रेत मिळाले. ओफालिकारी मात्र तेथे नव्हता. पांढरा बोकड सर्व राज्यभर बोकाळला होता. त्याच्या भीतीनं जंगली लोक बिथरले होते. प्रत्येक खेड्यात पांढऱ्या बोकडाचे अनुयायी होते. एसीसी, नगोम्बी, अकासावा वाटेल तो अत्याचार करायला तयार झाले होते. सँडर्सने प्रथम कोसुमकुसू येथील नर्स रूथ आणि फादर वेल्स वगैरे मिशनरींना आपल्या मुख्य ठाण्यावर नेऊन ठेवले. नंतर तो वरच्या नदीकडे निघाला. त्यावेळी जहिरेवर 50 माणसं होती. जहाजावर लाकडं चढवणे, इंजिन व जहाज साफ करणे ही कामं ते करत असत. कळाली नदीच्या किनाऱ्यावर इंजिनाला लागणारी लाकडं घेण्यासाठी जाहिरे जहाज उभं करण्यात आलं होतं. सँडर्सने दिवसा उजेडी स्वतःच्या देखरेखीखाली ते काम करून घेतलं. त्याच रात्री त्याची माणसं त्याला सोडून गेली. आता जहाजावर फक्त 20 हौसा सैनिक, इंजिनियर योका व त्याचं जेवण करणारा एक चोकरा एवढीच माणसं राहिली. सँडर्सच्या पायाखाली ज्वालामुखी धुमसत होता. पण सँडर्सने तसं काही दाखवलं नाही. पांढऱ्या बोकडाची चळवळ करणारा ओफालिकारी जर सापडला असता तर सर्व ठीक झालं असतं. पण तो कुठेतरी गुप्त झाला होता. सर्व लोकांचा त्याला पाठिंबा असल्याने त्याला शोधून काढणं जरा कठीण होतं. सँडर्सची सर्व भिस्त आता बोसांबोवर होती. आफ्रिकेतील ब्रिटिश साम्राज्य अगदी कोसळून पडण्याच्या बेतात होतं. सँडर्सने इसिसी नदीच्या मध्यभागी आपले जाहिरे उभी केली होती. त्याचवेळी एका जलद गतीच्या नावेतून ओचोरीची 2 माणसं आली. पण ती जहाजावर न चढता आपल्याच नावेत राहिली आणि त्यांच्यापैकी एक जण नावेत उभा राहून मोठ्याने म्हणाला, बोसांबोने आम्हाला सांगितलंय, सँडीकडे जा, पण काही झालं तरी त्याच्या जहाजावर चढू नका. त्यानं सँडीला असा निरोप पाठवलाय की पौर्णिमेपूर्वी पांढरा बोकड मरेल आणि लोक पुन्हा शहाणे बनतील. जहाजावर या आणि मला माहिती द्या, सँडर्सने त्यांना सांगितलंय. पण तो माणूस मान हलवून म्हणाला, देवा, तसं करण्याची आम्हाला मनाई आहे आणि आणखीन काही सांगण्यासारखे नाही. सँडर्सला या गोष्टीचं मोठं नवल वाटलं. पण बोसांबो भलताच संदेश पाठवणार नाही अशी त्याला खात्री होती. तो म्हणाला, तुम्ही तुमच्या राजाकडे परत जा आणि त्याला सांगा की माझा त्याच्यावर विश्वास आहे. नंतर सँडर्सनं जाहिरे बोट इसिसी आणि कलाली नदीच्या संगमावर उभी केली आणि बोसांबो काय चमत्कार करतो याची वाट बघू लागला. ती वेळच तशी होती की काही चमत्कार घडल्याशिवाय संकटातून सुटका होणं अशक्य होतं. ओचोरीचा राजा बोसांबो याचे अनेक देव होते. काही त्यानं जवळ बाळगले होते. वेळ प्रसंगी त्यांचा उपयोग व्हावा असे करायचा त्याचा उद्देश होता. कोणत्याही देवावर त्याचं प्रेम नव्हतं. कुठल्याही देवाला तो भीत नव्हता. त्याचं फक्त एका देवावर प्रेम होतं. त्याची भीती वाटत होती आणि तो देव म्हणजे सँडर्स होता. तो काळ बोसांबोच्या दृष्टीने अतिशय वाईट होता. एके दिवशी त्याच्या मुख्य स्वयंपाकिणीने त्याला खाण्यासाठी काही मासे दिले. त्या काळात बोसांबो अतिशय सावध असल्यामुळे त्यानं थोडीशी चव चाखली आणि त्या बाईला बोलवलं. तू जर माझ्यावर विष प्रयोग करण्याचा प्रयत्न केलास तर मी तुला जिवंत जाळून टाकेन, तो म्हणाला. ती बाई घाबरले आणि तिनं त्याचे पाय पकडले. मला तुझी दया येते म्हणून मी माझ्या बहिणीचा मुलगा सँडी याच्या कानावर ही गोष्ट घालणार नाही. कारण सँडीला जर हे समजलं तर तो तुला उकळत्या पाण्यात घालून तुझाच मासा बनवेल. यापुढे मला चांगलं स्वच्छ जेवण देत जा. त्याखेरीज त्याला ठार करण्याचा आणखीन प्रयत्न झाले. एके दिवशी तो अरण्यातून एकटा चालत जात असताना एक भाला त्याच्या अगदी डोक्याजवळून सुसाटत पुढे गेला. बोसांबोनं किंकाळी फोडली आणि तो जमिनीवर पडला. भाला फेकणारा माणूस आपलं काम कितपत साधलं ते पाहण्यासाठी झाडीतून बाहेर पडला तेव्हा बोसांबोनं वाघासारखी झडप घेऊन त्याला ठार केलं. पण पांढरा बोकड या गुप्त संघटनेची शक्ती दिवसेंदिवस वाढत होती. बोसांबोच्या मुख्य सल्लागाराला तो जेवत बसला असताना ठार करण्यात आलं. दुसरा अचानक नदीत बुडून मेला. लोक आता उघडपणे त्याला जुमानत नव्हते. वातावरण अगदी तप्त झाले होते. आकाशावा तर उघडपणे पांढऱ्या बोकडाला सामील झाले होते. ज्या प्रमुखाने ओफालिकारीला पकडून दिले होते त्याचा खुद्द त्याच्या मुलानेच खून केला. आणि या सर्व गोष्टी घडत असताना सँडर्स 2 नद्यांच्या संगमावर जाहिरेमध्ये बसवून राहिला होता. गव्हर्नराकडून मोठी फौज मागून तो ते बंड हाणून पाडू शकला असता, पण त्यामुळे अधिक रक्तपात झाला असता.
निरपराधी जीवांची हत्या झाली असती. त्यामुळे तसे तो करायला तयार नव्हता. बोसांबोलाही आपला शेवट अगदी स्पष्ट दिसू लागला होता. पुढे काय घडणार याबद्दल त्याला शंका नव्हती. तो आपल्या बायकोला म्हणाला, मी तुला एका नावेतून सँडीकडे पाठवून देतो. पांढऱ्या बोकडाची माणसं आता उघडपणे मला भेटायला येणार आहेत. त्यांच्यात प्रत्येक जमातीचा माणूस असणार आणि ते मला जबरदस्तीने त्यांची दीक्षा घेण्याचा प्रयत्न करणार. पण त्याची बायको त्याला सोडून दूर जायला तयार झाली नाही. ती म्हणाली, शेवटची वेळ येईल तेव्हा तुम्हीच मला तुमच्या भाल्याने ठार करा. दुसऱ्या दिवशी सकाळी बोसांबो नेहमीप्रमाणे लोकांचा न्याय करण्यासाठी आरामखुर्चीवर बसला. पण कोणीही त्याच्याकडे फिर्याद करण्यासाठी आलं नाही, कारण आता त्याच्यात न्याय करण्याची ताकद नाही अशी लोकांची समजूत होती. तो आपल्या खुर्चीवरून उठला. तोच जंगलातून त्याच्याच रोखानं धावत येणारा एक माणूस त्याला दिसला. दारुड्याप्रमाणे त्या माणसाच्या झोकांड्या जात होत्या. त्याला दुरून पाहताच खेड्यातील लोक घाबरून ओरडले आणि त्यांनी आपल्या झोपड्यात शिरून दारं बंद केली. सबंध खेडीच्या खेडी नष्ट करणाऱ्या यांगो नावाच्या साथीच्या दुर्धर रोगानं त्या माणसाला पछाडलं होतं. दर 20 वर्षांनी त्या भयंकर रोगाची साथ त्या प्रदेशात पसरत असे. रोग उद्भवण्याचं कारण कोणाला माहीत नव्हतं आणि त्या रोगावर औषध नव्हतं. तो माणूस बोसांबोच्या पायाजवळ दडला. बोसांबोच्या सल्लागारांनी आणि इतर लोकांनी तिथून पळ काढला. बोसांबो विचारी दृष्टीने त्याच्याकडे बघत होता. त्या रोगानं पछाडलेल्या माणसाबरोबर बोलणं घातक होतं. तुझ्यासाठी मी काय करू ते सांग, बोसांबो म्हणाला. मला बरा कर. मी तुला माझ्या जादूने बरा करू शकतो. तू गावाच्या दुसऱ्या टोकाला जा. तिथे तुला नवीन 4 झोपड्या दिसतील. प्रत्येक झोपडीमध्ये 3 बिछाने आहेत. तू त्या झोपड्यात शिरून प्रत्येक बिछाण्यावर काही काळ झोपले पाहिजेस आणि भुंकले पाहिजेस. नंतर तू अरण्यामध्ये शक्य तितक्या वेगाने धावत जा. तू धावत असताना माझी जादू तुला त्या रोगातून मुक्त करेल. त्या दुर्दैवी माणसाच्या खांद्यावर मृत्यूने आपला पंजा ठेवला होता. त्यामुळे त्यानं बोसांबोचं बोलणं अगदी उत्सुकतेने ऐकलं, पण विचारलं, मी आणखीन काय केलं पाहिजे? एक गोष्ट तू केली पाहिजे. तू त्या झोपड्यांमध्ये शिरताना तुला कोणी बघणार नाही अशी खबरदारी घेतली पाहिजे आणि प्रत्येक बिछाण्यावर काही काळ लोळलं पाहिजेस. तो आजारी माणूस गावाच्या दुसऱ्या टोकाला धावत निघून गेला आणि त्याचवेळी बोसांबोनं आपली 2 माणसं पाठवून सँडर्सला धीराचा संदेश दिला आणि तो स्वतः पांढऱ्या बोकडाच्या शिष्टमंडळाची वाट बघू लागला. त्या रात्री 12 माणसं वेगवेगळ्या दिशेने ओचोरीमध्ये शिरली. प्रत्येकाच्या हातात एक पेटलेली मशाल होती. गावातील सर्व लोकांवर त्या दृश्याचा विलक्षण परिणाम झाला, पण बोसांबो फक्त त्यांच्याकडे कुतूहलाने बघत होता. ते शिष्टमंडळ विलक्षण होतं. त्यांच्याकडे ओचोरीमधीलच एक खेड्याचा प्रमुख होता, इसिसमधला होता, नोगंबीचा होता, कलालीचा एक शिकारी होता. त्या शिष्टमंडळाचा प्रमुख एक धिप्पाड शरीराचा हपशी होता आणि त्यानं पांढऱ्या लोकांप्रमाणे पोशाख केला होता. त्याचंच नाव ओफालिकारी असं होतं. त्यानेच बोलायला सुरुवात केली. बोसांबो, तू शहाणा आहेस आणि माझ्याप्रमाणे तुला पांढऱ्या लोकांची आणि त्यांच्या देवाची माहिती आहे. पांढऱ्या बोकडाचं तुझ्यावर प्रेम जडलंय आणि तो बोकड काही त्रास देणार नाही. उद्या रात्री आम्ही एक मोठा दरबार भरवण्याचं ठरवलंय. तुला त्या दरबाराचं आमंत्रण देण्यासाठी आम्ही आलो आहोत. त्या दरबारामध्ये आम्हाला पापाचा झाडा देण्यासाठी खुद्द सँडीला आम्ही बोलवणार आहोत आणि आम्ही त्याला हळूहळू जाळणार आहोत, कारण तो फार दुष्ट माणूस आहे. देवा बोकडा, हा फार गंभीर प्रश्न आहे, बोसांबोनं विचाराने म्हणाला. तुम्ही आज रात्री आमच्या इकडे माझ्या इथे पाहुणे म्हणून राहा अशी माझी विनंती आहे. तुम्ही येणारे माहीत असल्यामुळे मी तुमच्याकरता 4 नवीन झोपड्या बांधल्या आहेत आणि मी शपथ घेऊन सांगतो की तुम्ही त्या झोपड्यात विश्रांती घेत असताना कोणीही माणूस तुम्हाला त्रास देणार नाही आणि मेलेला माणूस तर आम्हाला मुळीच त्रास देणार नाही, ओफालिकारीने विनोद केला. तो विनोद ऐकून बोसांबो इतका मोठ्याने हसला की ओफालिकारी त्याच्यावर खुश झाला आणि ते शिष्टमंडळ मोठ्या आनंदानं विश्रांती घेण्यासाठी त्या झोपड्यांमध्ये गेले. पहाटेपूर्वीच बोसांबोनं टोंबा नावाच्या एका माणसाला बोलवलं. टोंबा त्याचा शत्रू होता. ओचोरीच्या गादीवर टोंबाची नजर होती आणि तो त्या पांढऱ्या बोकडाचा हस्तक होता. टोंबा, 4 झोपड्यांमध्ये जे राजे लोक उतरले त्यांना सांग की मी उद्या रात्री ठरलेल्या ठिकाणी दरबाराला हजर होऊन आणि पांढऱ्या लोकांची कत्तल करायला तयार आहे. पण आता मात्र त्यांनी अगदी जलद गतीने इथून निघून गेलं पाहिजे. माझ्यावर सँडीच्या हिरांची नजर आहे. मी जर त्यांना आता भेटलो तर उद्याचं कारस्थान यशस्वी होणार नाही. बोसांबो एका ठिकाणी दडी मारून थांबला. टोंबाबरोबर त्या 4 झोपड्यात वस्तीला राहिलेले पाहुणे घाईघाईने निघून जाताना त्याने बघितले. नंतर तो आपल्या झोपडीकडे परत आला.
त्यानं आपल्या अंगावरील सर्व कपडे काढून टाकले, फक्त लंगोटी धारण केली आणि आपल्या डाव्या हातात मोठी ढाल आणि उजव्या हातात भाले घेऊन तो बाहेर पडला. त्यावेळी त्याच्यासारखी शस्त्र घेऊन व त्याच्यासारखा पोशाख घेऊन 50 विश्वासू लोक त्याच्याबरोबर चालत होते. बोसांबो आपल्या लोकांसह त्याचे 12 पाहुणे झोपले होते त्या 4 झोपड्यांसमोर येऊन उभा राहिला. काही वेळानं पाहुण्यांना पोहोचवून टोंबा परत आला. टोंबा, तू सर्व राजे लोकांना बरोबर पोहोचवलंस ना? होय राजा. बोसांबोचे सशस्त्र लोक पाहून अस्वस्थ झालेला टोंबा म्हणाला. बोकडांच्या रिवाजाप्रमाणे तू त्यांना सर्वांना मिठी मारून निरोप दिलास ना? होय राजा. मी त्यांच्यापैकी प्रत्येकाला मिठी मारली. तर मग तू त्या झोपडीत जा. टोंबा घुटमळला, पण बोसांबोचा हुकूम नाकारण्याची त्याची हिंमत नव्हती. तो एका झोपडीच्या दारात पोहोचताच बोसांबोनं आपला भाला फेकून त्याला ठार केलं. त्याबरोबर टोंबा त्या झोपडीतच कोसळला. बोसांबोनं आपल्या जवळचा एक विशिष्ट प्रकारचा भाला हाती घेतला. त्या भाल्याच्या टोकाला बरेच गवत बांधलेले होते. ते गवत तेलात भिजवले होते. त्या भाल्याच्या टोकाला आग लावून त्यानं तो जळता भाला एका झोपडीत फेकला. त्याबरोबर झोपडीनं पेट घेतला आणि 10 मिनिटाच्या आत त्या नवीन 4ही झोपड्यांनी पेट घेतलं. बोसांबोनं गावातील माणसं मदतीला बोलवली आणि त्या झोपड्यांच्या आजूबाजूचा भाग जाळून टाकला. नंतर त्यानं ओचोरीमध्ये शिरण्याच्या 4 रस्त्यावर आपली 4-4 हत्यारबंद माणसं पाठवली आणि सर्व शिपायांना अगदी सक्त ताकीद दिली. जो कोणी पुरुष अगर स्त्री या गावातून बाहेर जाण्याचा प्रयत्न करेल त्याला तुम्ही तात्काळ ठार करा. बाहेरचा कोणी माणूस आपल्या शहरात शिरण्याचा प्रयत्न करू लागला तर त्याला हाकलण्याचा प्रयत्न करा आणि जर त्यानं तुमचं ऐकलं नाही तर त्याला बेशलक ठार करा. लक्षात ठेवा, जर तुम्ही माझा हुकूम बरोबर नाही पाळला तर मी तुम्हाला ठार करेन. माझ्या शहरामध्ये मी यांगो रोगाला प्रवेश करू देणार नाही, कारण तसं झालं तर सँडी रागवेल. चमत्काराची वाट बघत उभ्या असलेल्या सँडर्सला यांगोच्या साथीची माहिती मिळाली तेव्हा तो त्वरेनं आपल्या ठाण्याकडे परतला वैद्यकीय मदत मिळवण्यासाठी. त्यापूर्वी त्यानं कबुतरामार्फत तातडीने संदेश पाठवले होते. एका आठवड्यानं तो भरपूर औषधाचा साठा आणि कित्येक डॉक्टर घेऊन आला. पण त्यापूर्वी टोळधाडीप्रमाणे असंख्य लोकांचे बळी घेऊन यांगो दूर गेला होता. ते 12 जणांचे शिष्टमंडळ बोसांबोला भेटायला आले होते. त्यांच्याच गावात यांगोनं विशेष हाहाकार उडवला होता. ज्या नगोंबी शहरामध्ये ओफालिकारीने आपलं गुप्त ठाणं ठेवलं होतं तेथील तर एक अष्टमांश जनता त्या रोगाला बळी पडली होती. बोसांबो, तुझ्या शहराची काय हालहवाल आहे? सँडर्सनं विचारलं. देवा, रोग अगदी माझ्या जवळून निघून गेला, एका डॉक्टरानं कुतूहलाने विचारलं. बोसांबो, यांगोनं आजूबाजूच्या प्रदेशाची दुर्दशा केली असताना ओचोरोतील एकही माणूस या रोगाला बळी पडला नाही याचं कारण काय? कारण मी ख्रिश्चन आहे आणि येशूची प्रार्थना करत होतो, बोसांबो म्हणाला. तो डॉक्टर इतका खुश झाला की त्यानं बोसांबोला एक सोन्याचं नाणं बक्षीस दिलं. डॉक्टर जेव्हा सँडर्स बरोबर मुख्य ठाण्यावर पोहोचला तेव्हा आपल्याजवळची सर्व सोन्याची नाणी नाहीशी झाली आहेत असं त्याला आढळून आलं. ती कुठे पडली हे त्याला समजलं नव्हतं, पण ती सर्व नाणी बोसांबोच्या खिशात पडली होती.